भाजपने केसाने गळा कापू नये, रामदास कदम भडकलेले आहेत। मंत्री रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला हेतुपुरस्पर त्रास दिला जातोय असं रामदास कदम यांचं म्हणणं आहे। माझंही नाव रामदास कदम आहे असं म्हणत त्यांनी मंत्री चव्हाणांना इशारा दिलाय। तर रवींद्र चव्हाणांबाबत रामदास कदमांपर्यंत गैरसमज पोहोचले असतील। रवींद्र चव्हाण असं करणार नाहीत, ते पक्ष संघटना वाढवत आहेत। रामदास कदमांच्या वक्तव्यावर आमदार नितेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। इथे जे चाललंय ते अतिशय गुन्हास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या। तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही, नको। भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे, याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। 2009 मध्ये युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपानेच पाडलं, ते वास्तव आहे। आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करत आहेत, हे तर पुरस्कार त्रास देत आहेत। हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही। याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। आम्ही मोदींकडे बघून आलो आहे, आम्ही शहाजींकडे बघून आलो आहे। मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे, मी आज सांगतोय। रामदास कदमजी हे महायुतीतले एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना त्यांची भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे। त्यांना अशा पद्धतीची कुठलीही भावना असेल तर ते निश्चित पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या वरिष्ठांशी निश्चित पद्धतीने बोलतील। पण एवढा मी विश्वास देतो की रामदास कदमजींच्या कालच्या इंटरव्ह्यूमुळे असंख्य महाविकास आघाडीच्या लोकांच्या मनामध्ये लड्डू फुटले आहेत। आम्ही मोदीजींच्या साठी जास्त खासदार ह्या लोकसभेच्या निमित्ताने निवडून देऊ